योग्य पुराव्यांअभावी या अपघाताच्या केसमधून नागराज किल्लेदार यांची जामिनावर मुक्तता करण्यात येत आहे। नागराज 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यापासून तुझी सुटका होऊ शकते, पण बायकोवर केलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यापासून नाही। इन्स्पेक्टर FIR नोंदवा, आता तुझी सुटका नाही। मित्रांनो आता ठरलं तर मग मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे। तर मित्रांनो ते आपण पाहूयाच, पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो आता दाखवण्यात आलेले आहे की नागराजला रविराज आणि प्रतिमाच्या अपघाताप्रकरणी त्याला जेलमध्ये टाकलेलं असतं, परंतु आता जज म्हणतात की योग्य पुराव्याअभावी या अपघातांच्या केसमधून नागराज किल्लेदार यांची जामिनावर मुक्तता होत आहे। तर आता नागराज हा कस्टडीच्या बाहेर येऊन मस्तपैकी हसत आळस काढत असतो आणि तेवढ्यात अर्जुन मागून येतो आणि त्याच्या पाठीमागे लाथ घालतो आणि मग तेवढ्यात नागराज खाली पडतो। मग तो वळून अर्जुनकडे बघतो तर सायली, प्रतिमा आणि सुमन ह्या तिघीही तिथे येतात आणि मग तेव्हा सायली नागराजला म्हणते, नागराज 22 वर्षांपूर्वी या गुन्ह्यापासून तुझी सुटका होऊ शकली, पण बायकोवर केलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यापासून नाही होऊ शकत। इन्स्पेक्टर FIR नोंदवा, आता तुझी सुटका नाही, असं सायली मोठ्यानेच नागराजला बोलते। तर मित्रांनो तुम्हाला या प्रोमोबद्दल काय वाटतं, आपलं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।